यानंतरची एक ब्रेकिंग न्यूज आपण पाहणार आहोत। ठाण्यातली ही बातमी आहे। रेल्वे रुळांमधल्या कचऱ्याला आग लागल्याचं आता समजतंय। कळवा ते ठाण्याच्या दिशेनं जाणाऱ्या रेल्वे रुळांच्या दरम्यान ही आग लागलेली आहे। ठाण्याहून कल्याण डोंबिवलीच्या दिशेनं जाणारी लोकल त्यामुळे आता उशिरानं धावतीये। ठाण्याहून कल्याण डोंबिवलीच्या दिशेनं जाणाऱ्या रेल्वे 15 ते 20 मिनिटं उशिरानं सध्या धावत आहेत। कळवा ते ठाण्याच्या दिशेनं जाणाऱ्या रेल्वे रुळांमधल्या नाल्यात कचऱ्याला आग लागल्याचं समजतंय आणि याचा परिणाम रेल्वे सेवेवर झालेला आहे। कळव्यातून ठाण्याकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्या आणि ठाण्याहून कल्याण डोंबिवलीच्या दिशेनं जाणाऱ्या रेल्वे गाड्या 15 ते 20 मिनिटं उशिरानं सध्या धावतायत। प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 2 मध्ये असलेल्या नाल्याच्या मधल्या कचऱ्याला आग लागल्यानं याचा परिणाम रेल्वे सेवेवर झाल्याची प्राथमिक माहिती मिळते। मनीष गांगुर्डे आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। मनीष, आता जी आग लागलेली होती ती आता विझली आहे का? काय नेमकी त्याबद्दलची माहिती आहे? अजिंक्य, आपण जर बघितलं तर ठाण्याहून कळव्याच्या दिशेने आणि कळव्याहून ठाण्याच्या दिशेने जो स्लो ट्रॅक आहे त्या स्लो ट्रॅकच्या पहिला आणि 2 नंबरचा जे रूळ आहेत या रुळांच्या मधोमध असलेला जो नाला आहे त्या नाल्यामध्ये असलेला जो कचरा आहे त्या कचऱ्याला आग लागल्याने रेल्वे ज्या आहेत त्या अगदी स्लो प्रमाणात धावत आहेत। त्याच्यामुळेच कुठेतरी 15 ते 20 मिनिटं जे आहेत ते रेल्वे गाड्या ह्या स्लो उशिराने धावत आहेत। त्यामुळे याचा परिणाम जो आहे तो रेल्वे प्रवाशांना बसणार आहे। कारण आपण जर बघितलं तर सकाळच्या वेळेस जे मुंबईत गेलेले नोकरदार वर्ग आहे ते घरी परतीच्या प्रवासाला निघणार आहेत आणि त्यामुळेच जे मुख्य जंक्शन म्हणून ठाण्याला बघितलं जातं आणि त्यामुळेच मोठ्या प्रमाणात जर गाड्या उशिराने धावल्या तर प्रवाशांची गर्दी ही रेल्वे फलाटावरती बघायला मिळणार आहे। अजिंक्य, ठीक आहे मनीष, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।